नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता इथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाज्योतीमार्फत एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। कर्मचारी निवड आयोग एसएससी सीजीएल परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील। तर ही योजना आजच रिलीज झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो। यामार्फत तुम्हाला एसएससी सीजीएलच्या तयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी प्रशिक्षण मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर या योजनेची अर्ज करण्याची लिंक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की चेकआउट करा। तर ही योजना आहे विद्यार्थी मित्रांनो, घर बसल्या तुम्ही अप्लाय करू शकता। या योजनेचा लाभ तुम्ही घर बसल्याच घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो। तर चला तर या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ आणि लाभासाठी पात्रता सुद्धा जाणून घेऊया। तर बघू शकता इथे सर्वात आधी सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 6 महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्थामार्फत टॅबलेटवर डाटा देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुम्हाला या संस्थेमार्फत एक टॅबलेट प्रोव्हाइड केला जाईल। सोबतच तुम्हाला 6 महिन्यापर्यंत डाटासुद्धा या इंटरनेट या संस्थामार्फत प्रोव्हाइड केला जाईल विद्यार्थी मित्रांनो, पूर्णतः मोफत। आणि हा जो टॅबलेट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परमनंट मिळणार आहे, लाईफ लॉंग। ठीक आहे, तर बघू शकता इथे योजनेच्या लाभासाठी पात्रतासुद्धा आपण जाणून घेणार आहोत। विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्यानंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील म्हणजे इतर मागासवर्गीय, विभक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा। विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा। त्यानंतर यापूर्वी महाज्योतीच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असाल तर तो विद्यार्थी पुन्हा अप्लाय करू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी अप्लायसुद्धा करू नये। त्यानंतर प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्याची अंतिम निवड यादी परीक्षेच्या चाचणीद्वारे लावण्यात येईल। त्यानंतर विद्यार्थ्याची कर्मचारी निवड आयोग म्हणजे एसएससी सीजीएल पूर्व परीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमावर चाळणी परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिट आधारे आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। ठीक आहे, कट ऑफ लिस्टमध्ये तुमचं नाव आलं की तुम्ही डायरेक्ट या योजनेसाठी सिलेक्ट होऊन जाताल विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल। तर विद्यार्थ्याचे वय कमीत कमी 20 वर्ष असायला पाहिजे। त्यानंतर जास्तीत जास्त 30 वर्ष, दिव्यांगाकरता 35 वर्ष ही वयोमर्यादा आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर प्रशिक्षणाचे स्वरूप सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्याचा असेल। विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल। त्यानंतर प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल। प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असेल। ऑनलाईन स्वरूपात घर बसल्या तुम्ही टॅबलेटद्वारे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातल्या नामांकित संस्थांचं मोफत प्रशिक्षण प्राप्त करू शकता। तर तुम्ही या योजनेसाठी नक्की अप्लाय करा विद्यार्थी मित्रांनो। अर्जाची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। आणि या योजनेसाठी अप्लाय कसा करायचा त्याचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि यूट्यूबवर सुद्धा मिळून जाईल। त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर इथं बघू शकता आरक्षणानुसार जागा सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो 59% म्हणजे 59% जागा ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी आहे। त्यानंतर व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीटी आणि एसबीसी कॅटेगरीनुसार तुम्ही इथे चेकआउट करू शकता। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो समांतर आरक्षण तक्ता म्हणजे प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा। वरील कॅटेगरीतील कोणत्याही कॅटेगरीची महिला असेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे गर्ल, तर तुम्ही या योजनेसाठी 30% जागा तुमच्या रिझर्व्ह राहणार आहे। त्यानंतर दिव्यांगाकरता 5% आणि अनाथांकरता 1% जागा रिझर्व्ह राहणार आहे। त्यानंतर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सुद्धा आपण चेकआउट करू। त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट व वैध नॉन क्रिमिनल लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्र। तुमची जर डिग्री अद्याप तुम्हाला मिळालेली नसेल तर तुम्ही 6 सेमची मार्कशीट सुद्धा अप्लाय करू शकता म्हणजे अपलोड करू शकता। त्यानंतर दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला, अनाथ असल्यास अनाथचा दाखला लागणार आहे। अशा प्रकारचे अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि अर्ज कसा करायचा तर महाज्योतीची याची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो या योजनेची तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की चेकआउट करा। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि मेन म्हणजे तुम्ही जर यासारख्या योजनेचा पूर्ण लाभ घेतला असेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे अगोदर लाभ घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरता याची जाणीव असावी। चला तर विद्यार्थी मित्रांनो या योजनेसाठी स्टेप बाय स्टेप अप्लाय कसा करायचा त्याची सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ॲप्लिकेशन फॉर एसएससी सीजीएल ऑनलाईन ट्रेनिंग। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन करावं लागेल। इथे तुमचा 10 डिजिट मोबाईल नंबर द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि सबमिट या आयकॉनवर क्लिक करावं लागेल। तर बघू शकता अशा स्टेप कंप्लीट करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो। सेम तुम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या स्टेप बाय स्टेप फॉर्म अप्लाय करता। तर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट सर्वात आधी तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जिथे एक्झामिनेशन सेंटर पाहिजे तर सर्वात आधी तुम्हाला तुमची स्वतःची डिस्ट्रिक्ट देऊन द्यायची। त्यानंतर तुमच्या लगतची डिस्ट्रिक्ट देऊन द्यायची। त्यानंतर तिसरी डिस्ट्रिक्ट विद्यार्थी मित्रांनो ते सुद्धा तुमच्या लगतची डिस्ट्रिक्ट देऊन द्यायची। तर सर्वात आधी मी माझी देतो, तुम्ही तुमची देऊन द्या। तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नियरेस्ट सेंटर चूज केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनचे फुल नाव म्हणजे तुमच्या इथे तुमचं नाव द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुमचं बाबाचं नाव, त्यानंतर लास्ट नेम. तुमचं इथं फक्त तुमचं नाव द्यावं लागेल. जसं माझं नाव प्रतीक आहे तर इथे फक्त प्रतीक, त्यानंतर मिडलमध्ये बाबाचं नाव, त्यानंतर लास्टमध्ये सरनेम. तर इथे बघू शकता ॲप्लिकेटन फादर किंवा गार्डियन नेम. इथे तुमच्या बाबाचं नाव द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे माझ्या बाबाचं नाव जसं सुरेश आहे. त्यानंतर इथे मिडल नेम म्हणजे बाबाचं नाव विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुमच्या आजोबाचं इथं मिडल नेम, त्यानंतर इथं लास्ट नेम म्हणजे तुमचं सरनेम द्यावं लागेल. त्यानंतर तुमचं जेंडर इथे सिलेक्ट करावं लागेल, मेल आहात फिमेल आहात. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आर यू एन ऑफर, तुम्ही डिसेबिलिटी आहेत का तर इथे डायरेक्ट नो करावं लागेल, असं तर यस करजा. आर यू पर्सन डिसेबिलिटी नो करजा, जर तुम्ही डिसेबिलिटी असाल तर यस करजा. तर त्यानंतर सोशल कॅटेगरी द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, तुमची इथे कोणत्या कॅटेगरीनुसार तुम्ही अप्लाय करू शकता. तर तुमची जर ओबीसी असेल तर ओबीसी, विजय असेल विजय, NTB, CD, SBC असेल तर SBC. त्यानंतर तुमची इथे कास्ट सिलेक्ट करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इन्कम ग्रुप, तर तुमचं इथे नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर तुम्ही असाल तर ते तुमचा सिलेक्ट करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. क्रिमिलियर असाल तर क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर असाल तर नॉन क्रिमिलियर गटात असाल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथे नॉन क्रिमिलियर आयकॉनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर इथे आधार कार्डचा नंबर द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा, मी माझा टाकून देईन, तुम्ही तुमचा टाकजा. त्यानंतर नॅशनॅलिटी बघू शकता इथे इंडियन. त्यानंतर डोमेसियल सर्टिफिकेट द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात तो जिल्हा सिलेक्ट करून तुम्हाला इथे डोमेसियल सर्टिफिकेट फिलअप करावं लागेल. त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस, तुमच्या डिस्ट्रिक्टचा ॲड्रेस द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहात. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील तहसीलसुद्धा तुम्हाला इथं फिलअप करावं लागेल. त्यानंतर विलेज तुमच्या हाऊसचा नंबर, त्यानंतर वार्ड क्रमांक, त्यानंतर रोड, त्यानंतर पिनकोड. ठीक आहे. आणि तुमचा जर ॲड्रेस सेम असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जिथे जन्मला आहात आणि पहिलीपासून राहत आहात तर तिथे तुमचा ॲड्रेस पहिल्यापासून जर सेम असेल तर तुम्ही या चेकबॉक्सवर क्लिक करू शकता, नसेल तर तुम्ही इथे तुमच्या ॲड्रेस भरू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर द्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो तुमचा इथे. त्यानंतर तुमचा अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणजे ऑप्शनमधून तुमच्या आई वडिलांचा किंवा भावाचा नंबर देऊ शकता. त्यानंतर इथे ईमेल ID तुमची द्यावं लागेल आणि सेव्ह या नेक्स्ट या आयकॉनवर क्लिक करावं लागेल. सेव्ह आणि नेक्स्ट या आयकॉनवर क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन द्यावं लागेल. तुम्ही 10वी पास असाल तर इथे नेम आणि प्लेस तुमचं द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर तुमची इथे बोर्ड आणि युनिव्हर्सिटी म्हणजे 10वीचं बोर्ड आपला सेमच असते, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे, पुणे. तर बघू शकता इथे सिलेक्ट इयर ऑफ पासिंग, त्यानंतर तुम्ही कोणत्या इयरला पासिंग झाले ते इथे सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला पर्सेंटेज फिलअप करावं लागेल. त्यानंतर इथे 12th पास असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 12th पासची माहिती, त्यानंतर इथं बोर्ड, त्यानंतर तुम्ही पास कधी झाले ते इयर, त्यानंतर इथं तुम्हाला टोटल मार्क्स किती मिळाले ते मार्क्स द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेजमध्ये. त्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन कुठे झालं लागेल, नेम आणि प्लेस ऑफ कॉलेजचं नाव द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर इथं तुमचं बोर्ड. ठीक आहे, कोणत्या बोर्डमध्ये तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटी, मी अमरावतीला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर माझं ग्रॅज्युएशन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठमध्ये झालेलं आहे, तर तिथं माझ्या युनिव्हर्सिटीचं नाव द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचं देता. इथे नंबर ऑफ पर्सेंटेज द्यावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएशनला तुम्हाला किती मिळालेले आहे ते इथे पर्सेंटेजसुद्धा द्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट आयकॉनवर क्लिक करावं लागेल. तर मी माझं भरून देतो विद्यार्थी मित्रांनो माहिती, तुम्ही तुमची फिलअप करून घ्या. त्यानंतर इथे बघू शकता इथे डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे, त्यानंतर आपला फॉर्म सक्सेसफुली फिलअप होऊन जाईल. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे सेव्ह या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट इथे बघू शकता पासपोर्ट साईज फोटो. ठीक आहे, तुमचा इथे JPG आणि PDF साईजमध्ये असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पासपोर्ट साईज बॅकग्राऊंड व्हाईट ठेवा. त्यानंतर सिग्नेचर इथे बघू शकता JPG आणि PDFमध्ये असला पाहिजे 200 KB अंदर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि इमेज जे आहे हे 200 KB अंदरच असली पाहिजे. त्यानंतर सिग्नेचर आणि फोटोग्राफ इथे अपलोड केल्यानंतर इथे आधार कार्ड अपलोड करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा PDF करून तुम्ही सेव्ह करता 200 KB अंदर. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा लागणार आहे. ठीक आहे, नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन विद्यार्थ्यांसाठी नाही, पण इतर विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट. तर तुम्ही इथे कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करता. त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, इथे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट द्यायला लागेल विद्यार्थी मित्रांनो 200 KB अंदर अपलोड करता. त्यानंतर डोमेसियल सर्टिफिकेट द्यायला लागेल इथे सुद्धा अपलोड करता चूज फाईलवर क्लिक करून. त्यानंतर SSCची मार्कशीट म्हणजे 10वीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट द्यायला लागेल 200 KB अंदर. त्यानंतर SSCची मार्कशीट द्यायला लागेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे 12वीची, तर इथे सुद्धा चूज फाईलवर क्लिक करून सिलेक्ट करजा आणि अपलोड आयकॉनवर क्लिक करून अपलोड करजा. त्यानंतर डिग्रीवर लेटेस्ट मार्कशीट द्यायला लागेल विद्यार्थी मित्रांनो किंवा सर्टिफिकेट. जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि तुमच्याजवळ डिग्री नसेल तर तुम्ही 6th सेमची मार्कशीटसुद्धा इथे अपलोड करू शकता. त्यानंतर कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट, इथे विद्यार्थी मित्रांनो या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही सक्सेसफुली हा फॉर्म अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या. आणि ही माहिती विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.